या ग्रंथाला महत्व का? त्याचं कारण आहे, कृष्ण भगवान परमात्मा निजधामाला निघाले. ऋषींच्या माध्यमातून यादव कुळाला शाप घडवला. आम्ही मागच्या करता धन कमवून ठेवतो, देवाने कुळ शिल्लक ठेवलं नाही. हे नंतर पुन्हा त्रास देते म्हणे जगाला, पुन्हा मला अवतार घ्यावा लागेल. जरी माझे असले तरी सुद्धा यांची ताकद, यांच्या ताकदीला तोड कोणाचीच नाहीये, तुलना कोणी करू शकत नाही, यांच्या समोर कोणी टिकू शकत नाही. हे उन्मत्त होतील आणि पृथ्वीवरती पाप वाढेल. मग हे पुढं घाला. देवाने ऋषींच्या मनामध्ये शापाची संकल्पना प्रोत्साहित केली. सांबाच्या माध्यमातून कुळाला शाप मिळाला. प्रभास क्षेत्रामध्ये सगळेजण स्नानाच्या निमित्तानं गेले आणि डोळ्या देखता त्यांची मारामारी लागली, एकमेकाला जीवच मारू लागले. देवाने बळीरामदादांनी मध्यस्थी केली तर ह्या दोघांवरती धावले, दोघं बाजूला गेले आणि डोळ्या देखता 56 कोटी यादव मेलेले पाहिले. कुत्र मेलं जागलीवरचं तर सहन होत नाही आपल्याला. 56 कोटी मेले, पण मनामध्ये कसलीही उदासीनता नाही. देव पिंपळाच्या झाडाला टेकून बसले आणि तिथं बसल्यानंतर व्याधानं हरण म्हणून बाण मारला. डाव्या गुडघ्यावरती उजवा पाय ठेवला होता, हरणासारखं लांबून दिसत होतं. देवाच्या पायाच्या अंगठ्याला बाण लागला आणि त्याला वाटलं शिकार गठली म्हणून पळत आला. जवळ आलं, पाहिलं तर भगवान कृष्ण परमात्मा. व्यथित झाला, उदास झाला, देवाच्या चरणावर लोटांगण घातलं. तेव्हा मला माफ करा. देवानं सांगितलं काळजी करू नकोस, तू केलंस ते बरोबर केलंस. म्हणजे कसं काय? ही परत फेड आहे मागच्या जन्मातली. तू वाली होतास, मी राम होतो, मी विनाकारण तुला मारलं, तुझी हत्या विनाकारण केली. म्हणून राजा हो, या जीवन जगत असताना कर्म करणं हातात दिलं, पण कर्माचं फळ हातात दिलं नाही. कसं वागायचंय आपण ठरवायचं, पण चांगलं वागावं हे ठरवावं. या जन्मामध्ये जर हत्या कुणाची घडत असेल, पशु असेल, प्राणी असेल, मानव असेल, देव असेल, दानव असेल, कोणीही असू द्या, त्याला सुटका नाही. आपल्या लहान मुलावरती विनाकारण आपण आहाराविषयी त्यांच्या मनामध्ये निर्भयता आपण प्रोत्साहित करतो, त्यांना नको ते खाण्याकरता, नको ते पिण्याकरता, पण त्याच्या परिणामाचा विचार आपण करत नाही. कृष्ण भगवान परमात्मा परब्रह्म आहे, या जगताचा आधार आहे, जगदाधार भगवान आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्या परमात्म्याची आहे, तो परमात्मा त्या व्याधाला बोलतोय, राजा तुझं चूक नाही, तू मागच्या जन्मातला वाली आहे, तुला विनाकारण मी मारलं होतं, म्हणून त्याची परत फेड करण्याकरता आता तू मला मारलंस. देवाची कथा सांगतोय, शामरावची नाही सांगत. कृष्ण भगवान परमात्मा स्वतः बोलतायत त्या वालीला, तो आता व्याध झालास, पारधी झालास आणि मी हत्या केली म्हणून आता माझी हत्या करण्याकरता तो आलास. भगवंताने त्याचं सांत्वन केलं. कर्मातून सुटका कोणालाही नाही. कर्म करायचे, चांगलं करा, चांगलं फळ मिळेल. कर्म तर करणं कोणालाही चुकणार नाही. माणसं म्हणतात बसून राहावं, सुखात राहावं. बसून राहणं हे कर्म आहे. मृत्यू लोक कर्माची गाडी, आपण कर्माच्या गाडीत बसलो. गाडीत बसल्यानंतर एक जण म्हणला मी आता कुठंच जाणार नाही. गाडी चालली गेवराईला आणि गाडीत बसल्यावर काय म्हणतो, मी कुठंच जाणार. अरे ड्रायव्हरने गाडी चालवली, तू जाणार नाही म्हणण्यात काय अर्थ आहे? गाडी चालली. तसं जन्मलो त्या दिवशी नव्हे, आईच्या उदरात गर्भात आलो त्या दिवसापासून आपण कर्माच्या गाडीत बसलो. कर्म चालू आहे, चांगलं कर्म करावं. यत करोशी यदस्नाशी यज्जुहोशी ददासी यत,
यत् तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. असं कर्म करावं की केलेलं कर्म त्याला अर्पण करावं. कृष्ण अर्पण बुद्धीनं जीवन जगावं. माता मावल्या चुलीवर स्वयंपाक करत असताना पहिलं ते छोटंसं दामटं करतात आणि कोणाला देतात खायला? अग्नीला. का बरं? का तवा तापला का बघायला करतात? नाही ना. नाही. ते एक काम करत जा, तवा तापलाय का बघण्याकरता पाणी शिंपड जाऊ नका बरं तव्यावर. अग्नीचा आणि जलाचा विरोधाभास आहे. कधी नाही शेती सवय असहज माणूस करतो ते, पण ते आपल्याकरता थोडंसं नकारार्थी ऊर्जा प्राप्त करणारा तो प्रकार आहे. छोटंसं अगदी दामटं करतात, अग्नीला ते टाकतात. हे कर्म आहे, हा यज्ञ मानलाय. झाडून करताना काय म्हणतात? मेला आज कुठं नाही मला झाडून काढायचे. ए कट्ट्यात, इथं काय पसारला? उठ ना, तुला शाळेत नाही जायचं का? त्याचा बाप त्याच्या शेजारीच असतो. सगळेच पसरलेत, मला झाडून काढायचे. चिडचिड चिडचिड करतात माणसं. झाडून काढत असताना किडे मुंगे आपल्याकडून मरतात. किती सूक्ष्म कर्म आहे. गहना कर्मनो गती ही, कर्माची गती गहन आहे. मग काय करावं? शास्त्र सांगतं एक काम करा. झाडून काढताय ना तुम्ही? हो. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा. केलेलं कर्म, घडलेलं पाप, अनावधानानं घडलेलं पाप तुम्हाला क्षम्य. हा यज्ञ ठरल, नामस्मरण यज्ञ ठरल. त्या नामस्मरण यज्ञापुढे तुमच्याकडून मेलेली किडामुंगीचं पाप तुमचं नाहीस होऊन जाईल. झाडणं कर्तव्य. आम्हाला झाडावं लागणार आहे. चांगली जागा स्वच्छ करावी लागणार आहे. तिथं किड्या मुंगे आहेत, काही दिसतात काही दिसत नाहीत. करावं काय? नामस्मरण करा. भक्ती एवढी मोठी आहे की जगात कोणतंच पाप तिच्या समोर टिकत नाही. कोणतंच पाप टिकत नाही. म्हणून कर्म करताना नामचिंतन करावं. कृष्ण भगवान परमात्म्याने त्याचं सांत्वन केलं व्याधाचं. पिंपळाला टेकून बसले आणि तिथं उद्धवजी आले. मी ग्रंथ किती मोठा आहे याच्याकरता बोलतोय. या ग्रंथाला ब्रह्मलीन दिगंबर बाबाने जीवन समर्पित का केलं? अहो जवळ ताट ठेवलं नाही, तांब्या ठेवला नाही. याची गरज आहे या देहाला ताट तांब्याची. पंढरपूरला चालला तर 2 पिशा भरितो वा. किती दिवसाकरता? पंढरपूरला किती दिवस जातो? अरे दिवस कशाला? चंद्रभागा लांडत नाही केलं की माघारी फिरतो. यावर्षी अर्ध पंढरपूर तर एकादशी आदल्या दिवशीच माघारी आले. जागा नाही म्हणला पंढरपुरात. जागा सगळ्याला जागा होती, फक्त यालाच नव्हती. कारण याची जागा याला फोन करीत होती मागून. त्याच्यामुळं माघारी फिरत येत. पंढरपूरला चाललो तो ताट घेतो, तांब्या घेतो, आंथरायचं घेतो, पांघरायचं घेतो. 15 दिवसाकरता, 10-12 दिवसाकरता आयुष्य काढलं राजा हो. ताट नाही, तांब्या नाही, वस्त्र नाही, घर नाही, दार नाही, कशाची आसक्ती नाही. हे शिकवलं कोणी? श्रीमद भागवत ग्रंथाने. नसावं काय प्रत्येकाकडे? असावं. ऐश्वर्यात राहावं, पण विरक्त होऊन राहावं. आणि ती विरक्तीचे विचार प्राप्त करून घ्यायचे असतील तर कथा श्रवण करावी. कथा परम पावन आहे. उद्धवजी तिथं आले, मैत्र ऋषी आले, दारुकजी आले, अर्जुन पण तिथं आले. देव निजधामाला निघाले आणि उद्धवजींनी देवाचे पाय धरले. देवा तुम्ही निजधामाला निघालाय, मला कळालं सगळं. एक कुतूहल बघा. 56 कोटी यादवांना शाप मिळाला, पण उद्धवजी त्याच्यातून वाचले कसे? उद्धव यादव आहे, देवाचा सख्खा चुलत भाऊ आहे, देवभागाचा मुलगा.
उद्धवजी का राहिले, कसं काय वाचले त्या शापातून? त्याचं कारण आहे, देवाने त्यांना वाचवलं का? त्यांचं जीवन ज्ञान प्रधान जीवन आहे. उद्धवजी देवाचे सल्लागार आहेत. एखादा विकल्प समोर आला, द्विधा अवस्था निर्माण झाली की उद्धवाला विचार, उद्धवा हे करावं का ते करावं? जर दोन्ही करणं असेल तर अगोदर कोणतं करावं? हा सल्ला देवाने उद्धवाचा घ्यावा. एवढं मोठं जीवन उद्धवाचं. अगदी लहान होते, बालवयामध्ये खेळ खेळायचे. त्या खेळाचं आता बरंच परिवर्तन झालंय. मी लहान असताना बैलाचा खेळ, मातीचे बैल करायचे, तिचे खेळ खेळ. आता ते खेळ नाही राहिले. ढिशम ढिशम नुसतं संध्याकाळी येडा टाकायचा बा गावाच्या भोवताली, नुसते आवाज होती, गोळ्या घातलेले ढिशाम ढिशाम. घरी बसल्या बसल्या 12 आणि 1 कधी वाजत्यात पत्ता लागत नाही. इडी झाली मुलं, इडी. हा खेळ चाललाय मोबाईलवर. उद्धवजी खेळ खेळायचे. देवाची दगडाची मूर्ती करावी, मातीची मूर्ती करावी, तिला स्नान घालावं, वस्त्र घालावी. वस्त्र झाडाच्या पाल्याची. तिला एखाद्या दगडावर बसवावं, तिला नैवेद्य दाखवायचा. झाडाची फळं असतील तर फळाचा दाखवायचं, नाही तर मातीचे लाडू करायचे, तेच देवाला दाखवायचे. 12 वाजले कळायचं नाही. आईनं शोधावं, उद्धव कुठे गेला, उद्धव कुठे गेला. पोरांना विचार, अरे पोरा उद्धव पाहिला? हा आई गावाच्या बाहेर आहे, झाडाखाली बसलाय, खेळतोय. पोरा बोलून आणतं का त्याला? पोरांनी जाऊन सांगावं, आईनं बोलवलंय, हा येतो म्हणून सांगा. पुन्हा तासभर पत्ता नाही. शेवटी आईनं यावं उद्धवाला, उद्धवा काय चाललंय? अरे पोटाला खाशीन का नाही? भुकीची वेळ होऊन गेली, जेवणाची वेळ संपली. आईनं हाताला धुवून वाढ, आई थांब ना, आई 1 मिनिट थांब ना, देवाला जेवण दिल्याशिवाय कसं येऊ मी? देवाला नैवेद्य दाखवायचा राहिलाय. ही लहान वयामध्ये, बालवयामध्ये मनावरती रुजलेले संस्कार आहेत. देवाला दिल्याशिवाय खाऊ नये. पहिल्या भाकरीवरती अधिकार ईश्वराचा आहे, देवाचा आहे. मी बोललो असेल कधी आपल्याला, आळंदीच्या पंचक्रोशीमध्ये पहिली भाकर आमच्या माऊलीची. भाकर झाली, लहान मुलांनी पाहिले, आई भाकर. आईनं सांगावं, ही भाकर तुझी नाही, मला भूक लागली, दुसरी भाकर तुझी. मग पहिली कुणाला द्यायची? ही आपल्या माऊलीची भाकर आहे. निदान आपण हे तर करू शकत नाही. घरातल्या देव्हाऱ्यावरती पहिल्या भाकरीचा नैवेद्य दाखवावा. गाईची व्यवस्था असेल तर गाईला घास द्यावा. हे जगणं आपल्या करताय राजाओ. हे पुण्य आपल्या कामी पडणारे. सुख आणि दुःखाचे खड्डे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारे, त्यातून वाचवण्याकरता कोणी जवळ येणार नाही. हे पुण्य आपल्याला वाचवणारे. म्हणून वागताना चांगलं वागावं. उद्धवजी का वाचले? त्याचं कारण ईश्वराची कृपा त्यांच्यावर होती. भगवंतानं त्यांना ज्ञान दिलं. मैत्र ऋषीला ज्ञान दिलं. उद्धवजीला सांगितलं, उद्धवा तुम्हाला तुमची गरज या जगाला आहे, माझी गरज नाही. आता पृथ्वीचा भार कमी केला, संपवला, तिचं ओझं नाहीसं केलं. पृथ्वी आता आनंदात आहे, धर्माचं राज्य आलंय. आता मला निजधामाला गेलं पाहिजे. माझं काम संपलं, मी का राहू? आमची तर नवसं करावी लागतात. खंडोबाला नवस करतात वाटतं काहीतरी. काय बघा ती, सासरा माझा किरकिर करतो, खरूच होऊ दे त्याला. नवस. रोटगा वाहीन तुला. खंडोबाला रोटगा वाहीचा नवस केलाय. कुळदैवते. सासू माझी किरकिर करते, तिकडच खपवी तिला.
देऊ का पाठ करायला? द्यायचं? बऱ्याच जणीच्या मान हल्ल्या आता कदरल्या काय सासवायला. ईश्वरानं सांगितलं काम झालं निघा, जन्म कर्मच मे दिव्यम. देवाचा जन्म दिव्य, देवाचं राहणं दिव्य, देवाचं जाणंही दिव्य. उद्धवाला ज्ञान दिलं, पण उद्धव काय जाईना, देवाचे पाय धरले, रडू लागायला लागला. देवा तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही, मी तुमच्या बरोबर येणार. देवानं समजूत घातली. देवाने स्वतःच्या पायातल्या खडवा दिल्या, उद्धवाच्या स्वाधीन केल्या. ह्या चरण पादुका म्हणजे मी आहे, तुझ्याबरोबर राहू दे. आणि उद्धवा, माझं भागवताचं जे ज्ञान तुला मी दिलंय, हा श्रीमद भागवत महापुराण जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये माझं तेज मी स्थापित करून मग वैकुंठाला जातो, निजधामाला जातो. म्हणून या ग्रंथाला एवढं महत्त्व का? त्याचं कारण आहे, या ग्रंथामध्ये प्रत्यक्ष कृष्ण भगवान परमात्मा आहे. आपण आरतीमध्ये म्हणतो, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. गीते विधी मनपूर्ण, अनन्य होता या शरण. खचित टळे जन्म मरण. या ग्रंथाचा महिमाही अपार आहे, अपार महिमा या ग्रंथाचा. वदवेना कोणासाच्या, प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा. ही प्रचिती अनुभूती आमच्या दिगंबर बाबांना. माझा बोलण्याचा आशय असा होता, हा ग्रंथ सामान्य नाही. ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका. अक्षर नाहीये ती, अक्षर वाटतात. शाळेतल्या पुस्तकातील अक्षर आहेत, ती नाश पावणारी आहेत. प्रत्येक 10 वर्षाला अभ्यास बदलणारे, पुस्तकं बदलणारे. किती पिढ्या गेल्या या ग्रंथाकरता, किती पिढ्या गेल्या. ग्रंथ तेच आहेत, ज्ञान तेच आहे. पिढ्या संपल्या नव्हे, युग संपली, युग संपली. ग्रंथ तेच, देव तोच, साधू तेच. जीव बदलले, जीवाच्या पिढ्या बदलल्या. आमचं गाव तेच, गावातल्या पिढ्या बदलल्या. आमचं घर तेच, घरातली माणसं बदलली. आमची संपत्ती तीच, संपत्ती खाणारी माणसं बदलली. आमचे ग्रंथ मात्र तेच, अक्षरम नक्षरम. ही अक्षर अशी आहेत की नाश न पावणारी आहेत. म्हणून अशी गोड परम पवित्र पावन श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करण्याकरता आज आरंभ केलेला आहे. या ग्रंथामध्ये प्रत्यक्ष कृष्ण भगवान परमात्म्याचं तेज आहे. आणखीन या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे, जसं प्रभुरामचंद्र भगवान परमात्मा अवताराला येण्याच्या अगोदर वाल्मिक ऋषींनी त्यांचं चरित्र लिहून ठेवलं आणि मग देव अवताराला आले. केले रामायण रामाआधी. रामायण कधी केलं? रामाच्या अगोदर केलं. आणि अगोदर करून ठेवलं आणि राम तसे वागले, तसं त्यांनी आचरण केलं. कोणाचं ऐकावं लागलं? अहम भक्त पराधीनाहा. भक्त जसं मला ठेवतील तसा मी राहतो. आणि या ग्रंथाची तशीच अनुभूती आहे. हा भागवत ग्रंथ निर्माण होईच्या अगोदर ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये काही कथा गायल्या, पण भागलं नाही त्याच्यावर देवाचं. या ग्रंथाचा महिमा पद्मपुराणामध्ये आला, जे आपण महात्म्य श्रवण करणार आहोत. 6 अध्याय आले पद्मपुराणामध्ये आणि 4 अध्याय आले स्कंद पुराणामध्ये. आणि ग्रंथाची ती निर्मितीच नाही, ग्रंथाचं महात्म्य जन्माला आलंय. ग्रंथच नाही, ग्रंथाचा महिमा अगोदर आहे. हा या ग्रंथाचा विशेष महिमा आहे. पोरग जन्माला यायच्या अगोदर कधी नाव ठेवत नाही कोणी, का ठेवतंय? त्याला आत्या लागते पुन्हा.
आमचे गुरुजीत मग चिपळाजवळ चमकाला कशाला मध्ये घातली काय माहीत, तिचा अधिकार नाही नाव ठेवायचा, बापाचा अधिकार आहे. पण आता लाडाकोडाची हिरावून नेला अधिकार. तसं या ग्रंथाचं तसं नाही. ग्रंथ निर्माण होण्याच्या अगोदर या ग्रंथाचं महिमा प्रतिपादन पद्मपुराणानं स्कंद पुराणानं केला आणि 18व्यांदा हे महापुराण उदयाला आलं. फार मोठा या ग्रंथाचा अधिकार. या ग्रंथाला आपला जीव ओळून टाकावा. हिंदू धर्मामध्ये 2 ग्रंथ फार महत्त्वाची. घरात काही नसेल तरी चालेल, पण ही 2 ग्रंथ असावी, श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत महापुराण. नसल आपल्याला हे कळत, नका का कळेना. नाथबाबांनी कृपा केली, ज्ञानोबारायांनी कृपा केली. ज्ञानेश्वरी म्हणजे गीता, नाथ भागवत म्हणजे श्रीमद भागवत. हे तरी आपल्या घरात असावं. मी 4 धाम यात्रेला गेलो होतो आणि 4 धाम यात्रा करत असताना गंगासागरला गेलो. गंगासागरला गेलो, दर्शन करून आलोत. संध्याकाळी आमचा मुक्काम पडला. मुक्काम पडल्यानंतर काय झालं, माझ्याबरोबर आमचे एक महाराज होते, माझे सवंगडी. त्यांच्याबरोबर भागवत ग्रंथ यात्रेत संघ होता आणि त्यांची ती बॅग संघच असायची बरोबर. त्या बॅगीमध्ये ग्रंथ होता. संध्याकाळी आम्ही झोपलो. मच्छर खूपच चावा लागले म्हणून कुणीतरी बाहेर गेलं आणि ते मच्छरची अगरबत्ती काय असतं, तिला काय म्हणतात, ती मॉर्टेन का काहीतरी नाव आहे बघा तिचं, बरोबर आहे ना. ती अगरबत्ती आणली, 4-4, 5-5 लोकांच्या अशी मध्ये लावली उशाला आणि आम्ही झोपलेले. आणि त्या मॅडमने रातच घेतला मोठा रुद्र अवतार त्या अगरबत्तीनं. कुणालाच पता नाही. अख्ख्या हॉलमध्ये धुपनच धुपन. ते कपडे खालचे पेटले. महाराजांचे अंगावरचं शर्ट होतं ते पेटलं, उपार न पेटलं. आता तिकडं धोतर नव्हतं, लुंग लावली होती, लुंग पेटली, तरी कुणालाच पता नाही. आणि पिशवी ठेवली होती बॅग ग्रंथाची उशाला, ती बॅग सगळी जळाली. त्या ग्रंथावरचं कापड पण जळालं, पण त्या भागवत ग्रंथाला काहीच झालं नाही. ही डोळ्यानं पाय. माझ्याकडे अजून शूटिंग आहे त्याची, मी मुद्दाम केली होती. मला पुण्यातली एक घटना, आमच्या पूजनीय वंदनीय ब्रह्मलीन वैकुंठवासी पांडुरंग बाबा वैद्य, मी यांच्याकडे पक्वा शिकलो. खूप प्रेम दिलं मला या महात्म्यानी. आणि ह्यांनी एक घटना सांगितली होती. पुण्यामध्ये एका घराला आग लागली, सगळं जळालं, पत्र्याचे पाणी झालं, पत्र्याचं काही राय, भांडे सुद्धा पाहायला मिळाले नाही. तिथं भगवद्गीता ज्ञानेश्वरी जशास तशी सापडली. ही ग्रंथ नाहीत राजाओ, देव आहेत, साधू आहेत. फक्त भावना ठेवा, प्रेम करा, त्याचं चिंतन करा, त्याचं नामस्मरण करा. आपलं कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीत. जगाची आई येई अहितापासून काढीती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली या जगा. जगाची आई आहे ग्रंथ आहे म्हणून या ग्रंथाचं चिंतन करावं. आपल्या करता आहेत, मानवा करता आहेत, मानवी जीवाचं कल्याण करण्याकरता आहेत. ही 2 ग्रंथ काय करतात? श्रीमद भगवद्गीता जगावं कसं शिकवते, श्रीमद भागवत ग्रंथ मरावं कसं शिकवतो. कोणतं दावा आणावं, कोणत्या दाव्याने चांगलं राहतं, कोणतं औषध आणावं. मरण चांगलं झालं पाहिजे ना, बरोबर आहे ना देवा. कोणता मंत्र टाकावा त्या दाव्यावर, असं नाही. मरण पण चांगलं झालं पाहिजे. मरायचंय, वाईट मरणानं मरू नये, चांगल्या मरणानं मरावं आणि हसत खेळत मरावं. रडत मरतो तो पुन्हा जन्माला येतो, हसत मरतो तो देवाच्या स्वाधीन होतो. मरण हसत असावं. सोपं नाही एवढं, बोलणं सोपं आहे, कळो येईल अंतकाळी. आता मजा वाटते. मला वाटतं मी गेल्या वर्षी गजेंद्र मोक्ष चरित्र अगदी विस्तारानं केलं होतं. गोड चरित्र आहे गजेंद्राचं.
मरताना माणसं किती दुःखाने व्यथित होतात. आणि कधी मृत्यू येईल सांगता येत नाही. कधी कोणावर झडप घालील पत्ता लागणार नाही. माणसं खाता चालली खाता. होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. इस तन धन की कौन बड़ाई, इस तन धन की कौन बड़ाई, इस तन धन की कौन बड़ाई, इस तन धन की कौन बड़ाई. देखत नैनों में मिटे मिलाए, देखत नैनों में मिटे मिलाए, इस तन धन की कौन बड़ाई, 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 कौन बड़ाई. गोपाल कृष्ण भगवान जय जय श्री राधेश. आपल्या या शरीराचा मालक आपण नाहीयेत. शरीर माझं म्हणणारे अनेक आहेत, पण शरीरातल्याला कोणी माझं म्हणत नाही. ते शरीरच ज्याचं आहे त्याला देव देऊन टाकतो, पण या चैतन्य अंतकरणातलं या शरीरातलं चैतन्य मात्र म्हणजे आपण आहोत. ते चैतन्य बाहेर पडताना आनंदानं बाहेर पडावं असं वाटत असेल तर या ग्रंथाचं चिंतन सदैव करावं. या ग्रंथामध्ये सामर्थ्य आहे बघा. या ग्रंथामध्ये अर्थ सामर्थ्य आहे, या ग्रंथामध्ये ग्रंथ सामर्थ्य आहे, या ग्रंथामध्ये मंत्र सामर्थ्य आहे आणि या ग्रंथामध्ये शब्द सामर्थ्य आहे. ही इतिहास नाही, पुराण नाही, ही जिवंत चैतन्य, कृष्ण चैतन्य. याला जीवन झोकून द्यावं, कर्तव्य कर्म करत राहावं. माणसं म्हणतात महाराज मरायला वेळ नाही. वो कशाला वेळ नाही? मरायला वेळ नाही. किती वेळ लागतो मरायला? पंचांगात आहे किती बाप्पा? एखादा मुहूर्त, एखादा घटिका, एखादा पळ, निमिष, किती वेळ लागतो? कोण सांगतंय का? महावैष्णव पलीकडे बसलेले, मरायला किती वेळ लागतो? बरं दोघं बी सांगा. एकमेकाला म्हणतात तुम्हाला विचारतात. दोघं बी सांगा किती वेळ लागतो मरायला? सांगता येत नाही. अजून अनुभव कुणाला नाही आला? मरायला वेळ लागतोय किती? ज्ञानोबाराय सांगतात ना. तुम्ही जरी सांगत नसलात, मला जरी सांगता येत नसलं तर ज्ञानोबाराय सांगतात. मासी पाख पाखडे तव हे सरे, मासीने आपले पंख वर करून खाली करेपर्यंत संपलं. जग संपतय, जगाचा प्रलय तेवढ्या कालावधीमध्ये होतोय. जीवाचा प्रलय व्हायला वेळ लागतोय काय? आणि आम्ही तर फार मोठा पसारा वाढवलाय. हे माझं, ते माझं, इकडचं माझं, तिकडचं माझं. महाराज इथून दिसतंय ना तांदळ्यापर्यंत आपलंच. कॉलर तैट करून सांगतो, माझी कॉलर नाही का? सगळं आपलंच. पोराला नोकरी लावण्याकरता झुरत आहे, पोराचं नोकरी लागलं, लग्न झाटे झुरत आहे, लग्न झालं पोराचं, पोराला पोरग व्हावं म्हणून झुरत आहे, पोराला पोरग झालं की त्याच्या शाळेसाठी झुरत आहे, पुन्हा त्याच्या नोकरी करता नवस करतय. अरे धान्या मन मसनात चाललास ना तू राजा. ते नशीब घेऊन जन्माला आलंय, जगन त्याच्या नशिबानं. ते तू तुझं बघ ना आता. आम्ही कंत्राट घेतलंय म्हणत असतो मी, मुकादमकी करतोय आपण 7 पिढ्याची. किती बच्चाला का? किती पिढ्याची घेतली ना? किती उचल घेतली? 1 लाख. काय जीवन आहे आपलं.
हां, कोणाची आशा नाही ठेवावी माणसानं. आशा रहित जीवन जगावं. ज्याला जीवनामध्ये सिद्ध व्हायचं, ज्याला जीवनामध्ये आपला संसार सिद्ध करायचा आहे, संसार सफल करायचा आहे, त्यांनी अंतःकरणातले विकार नष्ट करावे, निर्विकार व्हावं, निराश जीवनामध्ये असावी. आशा मात्र एक असावी, देवाच्या प्राप्तीची, देवाच्या दर्शनाची, अशी आशा असावी. देवाकरता एवढं वेडं व्हावं की स्वतःचा देह विसरावा, एवढं वेडं व्हावं. ते मगाशी मला ते प्रत्येक अनेक ठिकाणी असं घडतं बघा. ती तरुण मंडळीने घोड्यावर बसून आणलं, मग ह्यांचे जागोजाग थवे उभा राहिले हातात ताटं घेऊन. बाई हात पुरत नाही, आता कसं करायचं. मी आपला खाली वाकायचो. अण्णा खाली वाकल्यानंतर गंमत अशी व्हायची, कुंकू लावल्यानंतर ते काय लावतात पुन्हा, तांदूळ लावतात. तांदूळ नाही, ती साखर लागायची कधी कधी गडबडीमध्ये, पण तरी गोड लागत होती मला ती. कपाळाला साखर लागली, हातावर तांदूळ आले साखर म्हणून. देवाकरता असं व्हावं. विदुर काकाच्या पत्नीनं देवाला केळी खायला दिल्या, पण सोलून साल काढताना मात्र काय भावविवर्जित अवस्था प्राप्त झाली, देहभावविवर्जित अवस्था प्राप्त झाली. अरे साली देवाला दिल्यान गर स्वतः खाल्ला रे, पण तो साली दिलेला घेतल्या देवानं, त्या केळी म्हणून खाल्ल्यानं तो म्हणला का की कोण्या बाजारात मिळाल्या. अरे आयुष्यात नाही, युगानुयुग असे केळं खायला मिळाले नाही, अशी अवस्था प्राप्त व्हावी. विसरावं, आपल्याला विसरावं, देवाला नाही विसरावं, संसाराला विसरावं, देहाला विसरावं. जो देवाला विसरला त्याची मोठी हानी होते. विसरली तया थोर झाली हानी. म्हणून आमच्या संतांनी मागणं मागताना तुकोबारांनी मागितलं बघा, देवा तुझा विसरच कधी नको मला, असं दे काहीतरी. हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा हेचे दान देगा देवा, हेची दान देगा देवा. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाई नवणी, गुण गाई नवणी. गोपाल कृष्ण भगवान की जय श्री राधेश. संतांनी देवाकडे मागताना किती आदर्श घालून दिला जगाला. देवाने म्हणावं, काहीतरी मागा, काहीतरी घ्या. तुकोबाराने प्रत्येक वारीला गेला की देवाला म्हणावं, मला काही लागत नाही देवा. जेव्हा लागत होतं तेव्हा देव देत नाही, आणि जेव्हा लागत नाही तेव्हा दिल्याशिवाय राहत नाही. ही खोडीचं ये, तुझं लागली हे खोडी. मी नाही बोलत, तुकोबाराय बोलतात, तुझं लागली हे खोडी. अरे तू खोडकर आहेस. बरं ते जन्माला येतानाच खोडकर आलं होतं. अख्ख्या आयुष्यात खोड्याच केल्या त्यानं. महाभारत कशामुळं घडलं? या खोड्यामुळंच घडलं ना. तो दुर्योधन पाडला, त्या पांडवांचं इंद्रप्रस्थ पाहण्याकरता गेला. दुर्योधनाला असं झालं, ती महेश दानवानं बांधलेलं इंद्रप्रस्थ होतं, महिषभा म्हणतात त्याला. तर त्याच्यामध्ये असं एक माया होती, जिथं पाणी आहे तिथं फरशी दिसायची, आणि जिथं फरशी दिसायची तिथं माया दिसायची. आणि जिथं माया दिसायची तिथं फरशी दिसायची.
जिथं फरशी आहे तिथं पाणी दिसायचं. मग ते काय व्हायचं, त्याला पाणी दिसलं की धोतर असा आचकोचक होऊन चालायचा, त्यात फरशी निघायची, सरळ जायचा पुढं. पुढं गेल्यानंतर फरशी दिसायची, म्हणलं आता इथं फरशी आहे म्हणून धोतर सोडून द्यायचा, त्यात पाणी निघायचं, ते आपटलं ना त्या पाण्यात. तो आपटला, इकडून द्रौपदी आई साहेबांनी पाहिलं, हसल्या. आंधळ्याची पोरं पण आंधळी. आंधळ कोण? धृतराष्ट्र. त्याचं पोरग कोण? दुर्योधन. धृतराष्ट्र आंधळा, याला पाणी दिसलं नाही, फरशी दिसली म्हणून हो ताट चालला होता, पडलं त्या पाण्यात. द्रौपदीला आला हसू, बाप आंधळा, पोरग आंधळच. आणि तिथं बसले होते भीमदादा, नकुल, सहदेव, अर्जुन आणि युधिष्ठिर, धर्मराजे. आणि हा बाजूला बसलेला होता. यांनी पण पाहिलं. भीमदादाचं दुर्योधनाचं आयुष्यात कधी पटलं नाही, कधीच पटलं नाही, सतत यांच्या मारामाऱ्या व्हायच्या. म्हणून तो दुर्योधन यांच्या मृत्यूवर टपला होता. भीमदादाला विष घातलं होतं त्यानं मारण्याकरता. आणि जेव्हा हे भीमदादाने यांनी पाहिलं, हसले. पण धर्मराजाला वाईट वाटलं. धर्मराजाने सांगितलं, हसता तुम्ही? मोठा आहे आपल्यापेक्षा, मोठ्याचा आदर करावा, हाताला जाऊन धरून उठावं त्याला, का हसायचं? शांत बसा. आणि खोड करतीत होतं. ती अर्जुनाकडं भीमदादाकडे बघून कसं हसा 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 हसा, ती पुन्हा पुन्हा हसायची. आणि ह्यो चिडायचा. मग कोण? दुर्योधनाच्या जखमीवर मीठ चोळल्यासारखं व्हायचं. धर्मराजाने दापायचं आणि देवाने त्यांना उचकायचं हसण्याकरता. तिथून पुढं महाभारत घडलंय. याला खोड लागलेली म्हणतात तुकोबाराय. नाही द्यायच्या टायमाला देत नाही, नको त्या टायमाला दिल्याशिवाय राहत नाही. हे बघ देवा, मला काहीच लागत नाही आणि तुला द्यावंच वाटतंय, तरी एक दे, तुझा विसर न व्हावा. द्यायचंय ना, तुझा विसर होऊ नये असं मला काहीतरी दे. आपल्याला आयुष्यामध्ये आपल्या देहाचा विसर व्हावा आणि आपल्या आत्मस्वरूपाचा आठव व्हावा, विठ्ठलाचा आठव व्हावा, देवाच्या नामाची आठवण व्हावी, आपल्या संसारातल्या वस्तू पाहून देवाची आठवण व्हावी, आपल्या मुलाबाळाकडे पाहून देवाची आठवण व्हावी. ही कुंती होती. आत्ताची वाच्छाला नव्हती. आपल्या गावातली सोडून मी तिकडची सांगतो, नगर जिल्ह्यातली. कुंतीला आपल्या पोराकडे पाहिलं तरी कृष्णाची आठवण व्हायची. आपल्या सुनेकडे द्रौपदीकडे पाहिलं तरी कृष्णाची आठवण व्हायची. सगळं जीवन त्याला अर्पण केलं म्हणून या भागवतानं त्यांची नोंद घेतली. आयुष्यभर नव्हे, यांनी जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत राज्य मिळालं तरी कृष्णाकरताच जगले. आमचे संत म्हणतात बघा, आपण म्हणतो देवाने आमच्याकडं का पाठ फिरवली, देव आमच्याकरता का दुःख देतो, देवाला काय हे दिसत नाही का? जरा पांडवाकडे बघा ना तुम्ही. त्या पांडवांचं जीवन बघा, कसं त्यांचं जीवन खडतर आणि किती वनवासी जीवन. पहा ते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. कोई माता मावल्या शिवाय देतात बा, बाई मेलाचं झालं वाटलं, देव हाय हाय म्हणते तर आमच्या लवशी कुठं लपला. तुम्हाला तुमच्या नवऱ्याची शपथ, तुम्ही मला सांगा, दिवसात त्याला किती वेळेस आठवता बरं तुम्ही? देवाने आपलं काहीतरी करावं असं आपण देवाचं काय केलंय? सत्यनारायण घातला वर्षातून एकदा. बरं, सत्यनारायण एक अर्ध्या तासाचा, मागणं किती? द्विपादम, चतुष्पादम, कुठं कुठं कोणत्या कोणत्या पायाचं मागितलंय हे? सकल कुटुंबानाम, सहकुटुंबानाम. हा, अरे अख्ख्या 7 पिढ्याचं मागवतो ना.
आणि सत्यनारायणचा प्रसाद घ्यायला गेल्यावर असा नखाने देतो सत्यनारायणाचा प्रसाद, आणि देवाला म्हणतो देव ना दिना, गठुडेन देवाकडे मागवतो. अरे देवाची भक्ती करावी, देव देण्याकरता तयार आहे. या पांडवांनी देवाची भक्ती केली, त्याला मागितलं नाही, त्यांनी दिलं, त्यांची कामं केली. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारिली. भाविकाचे काज अंगे देव करी, काढी धर्मा घरी उच्चिष्ट ते. धर्माच्या धरी उष्ट उत्पत्रवाळ्या उचलल्या. हा यज्ञ आहे बरं, अखंड हरिनाम सप्ताह यज्ञ. त्यात पुन्हा दुसरा यज्ञ, श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ. इथं जो सेवा करील त्याला मेवा मिळेल. ही कोणाच्या घरची सेवा नाही, ही देवाची सेवा आहे, विठ्ठलाची सेवा आहे, नगरनारायण बाबांची सेवा आहे, दिगंबर बाबांची सेवा आहे, हनुमंतरायाची सेवा आहे. तुमच्या मनात ज्या देवाचा भाव त्याची सेवा आहे. इथं झाडून काढलं, कमीपणा येत नाही, मान वाढतो. इथं पत्रवळ्या उचलल्या, कुणी गरीब म्हणणार नाही. देव तुम्हाला तुमच्या घरी चांगलं करील. इथं अन्नदान केलं, द्रव्यदान केलं, आणि हे करण्याची दानत नसली तर कथा ऐकली, कीर्तन ऐकलं, हरिपाठ म्हटला, ही पण सेवाची. ज्याला जशी भावल त्यांनी तशी सेवा करावी. त्याच्याकरता देव तसा होण्याकरता तयार आहे. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. पुरवी धारा वितयेचा, पुरवी धारा वितयेचा. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, केला तैसा. गोपाल कृष्ण भगवान जय जय श्री राधे श्याम. कृष्ण भगवान परमात्म्याची भक्ती एवढं मोठं बनवते. ग्रहणाच्या निमित्तानं तीर्थक्षेत्रामध्ये 100 वर्षानं गोकुळवासी आणि मथुरावासी एकत्र आले होते. यावेळेस देव द्वारकेत होता, मथुरेत नव्हता. 100 वर्षानं भेट झाली राधेची, गोकुळवासियांची, देवाची. राधेचं एवढं मोठं व्यक्तिमत्व होतं, भागवत वर्णन करतं, दशमस्कंदामध्ये हा विषय आलेला आहे. त्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नानाच्या निमित्तानं गंगेच्या सगळे लोक आली होती. ऋषीमुनी हिमालयातले आली होती. देवाच्या दर्शनाकरता रांगा लागल्या होत्या, बळीरामदादाच्या दर्शनाकरता रांगा लागल्या, लोक भेटण्याकरता दर्शनाकरता येत होती. पण देवाच्या पत्न्या म्हणत होत्या, ज्याच्याकरता हे आपलं इड झालं, इड ऐकलं ना तुम्ही, ज्याच्याकरता हे आपलं इड झालं, इड, तुम्हाला काय माहित मागे काय म्हणतात तर, ती कुठे आणि कशी असेल. देवाच्या अष्टप्रधान पत्न्या आहेत. सगळ्यांनी ठरवलं तिच्या दर्शनाला जायचं, भेटायला जायचं. आल्या, जिथं राधा थांबली तिथं आल्या, त्या शिबिरामध्ये आल्या. दारामध्ये ललिता सखी, राधेच्या 8 सख्या आहेत, त्याच्यातली ही ललिता मुख्य. ललितेकडे पाहुणाच्या भुलल्या, तिलाच हात जोडले, तिच्याच पाया पडायला लागल्या. म्हणे ही दिसती राधा. तिने कपाळावर हाणून घेतलं. म्हणे तुम्ही कुठल्या? ती म्हणे आम्ही देवाच्या पत्न्या, द्वारकाधीशाच्या. मी रुक्मिण, ही लक्ष्मणा, ही भद्रा, ती कालिंदी. सगळ्यांनी नावं सांगितले, परिचय करून दिला. इकडं कोणीकडे आलात? आम्ही राधेच्या दर्शनाला आलोत. देवाची पत्नी राधेच्या दर्शनाला. लक्षात ठेवा, देवाची सेवा किती मोठं बनवते.
जिवंत उदाहरण आहे. आजही वृंदावनला जा, इडं झालंय वृंदावन, इडं झालं बरसाना. वृंदावनातली देवता, वृंदावनातली प्रधान देवता राधा आहे. बरसाण्यातली प्रधान देवता राधा आहे. राधेशिवाय तिथं कोणाचं काही चालत नाही. ह्या रुक्मिणी आईसाहेब सगळ्या म्हणून लागल्या, तिनं सांगितलं मी राधेची सखी आहे, दासी आहे, दासी. जर दासी एवढी सौंदर्य संपन्न आहे, तेज संपन्न आहे, तर राधा कशी? ललितानं सांगितलं मी विचारून येते, तुम्ही आलात म्हणून निरोप देऊन येते. मधी गेली, राधेला सांगितलं देवाच्या पत्नी आल्यात, रुक्मिणी आईसाहेब आल्यात, तुमची भेट घ्यायची म्हणतायत. राधेनं सांगितलं येऊ दे. मधी गेल्या. आजही त्या उत्तर भारतात गेलात ना, महिला मंडळी असा पदर घेतात, असा असा पूर्ण चेहरा झाकून टाकतात. ते आपल्याकडं पण काहीतरी पहिलं काय म्हणायचे बघा, मोळ्याचा घराणा काहीतरी म्हणायचे, तेरे को मालूम नहीं क्या? नहीं, आप बच्चे थे, बच्चे थे. राधेने असे चेहऱ्यावरती बुरका घेतलेला. राधेची फक्त चिरण दिसत होते. चरणाकडे पाहून देवाच्या पत्न्या मोहित झाल्या, पटापटा पाया पडू लागल्या. कुणाच्या? देवाच्या पत्न्या. कुणाच्या पाया पडतात? ज्या देवाशिवाय कुणापुढं वाकत नाहीत, त्या देवाच्या भक्तापुढं वागतात. ज्याला मोठं व्हायचंय त्यांनी ही सेवा देवाची करावी. या जगातलं परब्रह्म परमात्मा सुद्धा समोर येऊन हात जोडून सेवेकरता उभा राहतो, न सांगता करी सर्व काम. म्हणून ग्रंथ तुमच्या माझ्याकरता संतांनी अमृत करून ठेवले. ती अमृत आहे, कथा नाही, कथा अमृत आहे. आणि आरंभाला महात्म्य सांगत असताना सूत महाराज वर्णन करत असताना नमन करतात, मंगल करतात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. सच्चिद आनंद घन भगवंताचं स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण, सगुण रूपाचं आणि निर्गुण रूपाचं वर्णन या मंगलाचरणामध्ये केलं. चला 5 मिनिटांमध्ये मी थांबणार आहे. आज मंगल करूनच थांबायचं. भगवान परमात्मा निर्गुण रूपामध्ये सच्चित आनंद घने आणि सगुण रूपामध्ये विश्वोत्पत्त्यादि हेतवे, या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय राखणारा ईश्वर परमात्मा आहे, कृष्ण भगवान आहे. एवढी मोठी त्याची ताकद आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुमे. त्याचं दर्शन, त्याचं मंगल, त्याचं नमस्कार त्याला करावा, वंदन करावं. कशा करता करावं? तापत्रय विनाशाय. जीवाच्या पाठीमाग 3 ताप लागलेत. आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप आणि अधिदैविक ताप. हे प्रत्येकाच्या पाठीमाग लागले. शरीरामध्ये व्याधी झाली, आध्यात्मिक ताप. शरीरापासून त्रास होऊ लागला, अधिभौतिक ताप. आणि आता अनुभवतोय आपण अवर्षणे, पाऊस कमी आहे, हा अधिभौतिक अधिदैविक ताप. देवादिकापासून होणारा ताप हा अधिदैविक ताप. एकमेकापासून होणारा त्रास भौतिक ताप. आणि स्वतःच्या शरीराकडून स्वतःला होणारा ताप हा आध्यात्मिक ताप. या 3ही तापाची, आणि हे 3 ताप जर नाही झाले तर 4था आहे पश्चाताप. काय स्वप्न रंगितात महाराज माणसं. वा वा वा. एकुलतं एक पोरग क्लास 1 अधिकारी झालं. मग लग्ना करता म्हणतात नवरा बायकोची काय कंबर कसलेली असते, लोक काय लोटांगण घालतात, पाहुणे परावळ्याची काय झुंडीच्या झुंडी येतात, ह्यांचा काय रुबाब असतो थाटात. नाही नाही, एवढं वर्ष करायचंच नाही. त्यांना मग तुझ्या आईची शपथ करायचं नाही का?
तो चाफितो, चापून बघतो कोण किती देतंय, कोण किती देतंय. चाफित लोक यायचे तवार येतात. अरे काळ फार विचित्र आलाय, हा की विचित्र काळ. असा विचित्र आलाय, लोक 4 दिवस आपल्या दारापुढे येडे घालतात, 4थ्या दिवसापासून लोकांच्या दारात आपल्याला विडे घालायला लावतात. आणि आपण येडे घालता घालता त्यांनी येडे घालता घालता याचं वय जातंय पार कोस 2 कोस लांब. लोक मग वयाकडे बघून म्हणतात, नाकारतात लोक. आपल्या संकल्पना, आपल्या मनोरथाच्या उतरंडी याला काही किंमत नाही. काळाला किंमत द्या, वेळेला किंमत द्या. काळ आणि वेळेला किंमत दिली की आपल्या जीवनामध्ये वेळ साधावा, काळ साधावा. काळ सार्थक केला त्याने, संतांनी आपल्या जीवनातला काळ सार्थक केला, संतांनी आपलं जीवन कृतार्थ केलं. म्हणून आपलं जीवन कृतार्थ व्हावा वाटत असेल तर सूत महाराज म्हणतात, तुम्ही कृष्ण भगवान परमात्म्याला वंदन करा, नमस्कार करा. श्रीकृष्णाय वयम नुमः. जीवनातले त्रिविध ताप जातील. हा कृष्ण परमात्मा कोण आहे? सच्चिदानंद घन परमात्मा आहे. हा कृष्ण भगवान परमात्मा कोण आहे? या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय करणारा कृष्ण भगवान परमात्मा आहे. आणि याला जर आपण वंदन केलं, नमस्कार केला, त्याचं चिंतन केलं, त्याची सेवा केली तर आपल्या जीवनातले त्रिविध तापाची झाली बोळवण. हे त्रिविध ताप जातील. याच्याकरता कृष्ण परमात्म्याला वंदन. त्यांचे गुरुबंधू आणि गुरु दोन्ही पण शुकाचार्य महाराज यांना वंदन केलं. आणि नैमिष्य अरण्यामध्ये 88,000 ऋषींचा जनसमुदाय बसला. सूत महाराजांना सिंहासनावरती विराजमान केलं आणि सूत महाराजांना प्रश्न केला, आमच्या जीवनामध्ये अज्ञान अंधकार आहे, असा अज्ञान अंधकार आमच्या जीवनातला जावा आणि जीवनामध्ये ज्ञान सूर्य उदयाला यावा, जीवन कृतार्थ व्हावं, त्रिविध ताप नष्ट व्हावे, असं काहीतरी आम्हाला चांगलं श्रवण घडवा. मम कर्ण रसायनम. रसायन नाम रसभरीत, रसभरीत. उद्याच्याला याचं चिंतन करतो. आमच्या जीवनामध्ये काहीतरी कृतार्थ होण्याकरता श्रवण घडवा असं विचारल्यानंतर सूत महाराज याच्या पुढे या भागवताचं महात्म्य प्रतिपादन करतात. पण आता आज नाही, उद्या. मन हरि बोल. जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. जय राधा रमण हरि बोल. जय 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 जय राधा रमण बोला हरि बोल. जय जय राधा रमण 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 हरि बोल. जय जय राधा राधे रमण राधे. हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा